फ्रेंड्स कसे आहात आहोत मित्रांनो तुम्ही आनंद सर मित्रांनो ब्रिज कोर्स 2023 स्टँडर्ड 9 मॅथ्स सेमी इंग्लिशसाठी खास पोस्ट टेस्ट मित्रांनो मी तयार केली आहे. तर मित्रांनो क्वेश्चनसुद्धा आपण तयार केलेत आणि ते एकदम ॲक्युरेट आहेत, त्यामुळे पूर्ण बघा. 30पैकी 30 मार्क मिळतील, अर्थात तुमचीच मागणी होती मित्रांनो, त्यामुळे पटकन तयार केली आहे. चला मित्रांनो सुरुवात करूया. एकूण 30 गुणांचा हा पेपर 15 प्रश्न असतील, प्रत्येकाला 2 मार्क्स असे 15 प्रश्न आपण पटकन घेऊया. तुम्हीसुद्धा व्यवस्थित लिहून घ्या. क्वेश्चन 1, राईट एनी 4 रॅशनल नंबर्स इन बिटवीन 2/4 अँड 4/5. आता मित्रांनो 2/4 आणि 4/5 मध्ये 4 रॅशनल नंबर काढायचे यांच्यामधले. तर फ्रेंड्स इथे 4 इथे 5, तर आपण काय करतो, आधी जो बेस आहे ना तो सेम करून घेतो. त्यामुळे याला 5 ने गुणणार, याला 4 ने गुणणार. 2/4ला 4ला 5 ने गुणलं म्हणजे 20 होतील. इकडे गुणलं म्हणजे इकडे गुणणार, म्हणजे याची व्हॅल्यू सेम आली 10 20. तसंच यालासुद्धा 5 × 4 केला, 4 × 4 केला, 16/20. म्हणजेच काय मित्रांनो, 2/4 मीन्स 10/20 आणि 4/5 मीन्स 16/20. दोघांचा बेस सारखा झाला. आणि आता याच्यामधल्या सिम्पल आहे, सगळ्या चारही जे रॅशनल नंबर आहेत ते आपल्याला सहज चूज करता येतील. 10 आणि 16मधले कोणतेही 4 घ्या, 11 12 13 14 आणि खाली 20 लिहून टाका. दिस द 4 नंबर्स बिटवीन 2/4 अँड 4/5. ओके फ्रेंड्स, एवढं सोपं होतं हे गणित. फक्त बेस सेम करायचा होता आणि त्यामुळे हे लगेच आपल्याला लिहिता आले. ओके, सेकंड क्वेश्चन, सॉल्व 7⁻³ raised to -5 डिवायडेड बाय 7⁻² × 6. तर फ्रेंड्स यांचा गुणाकार होईल -+ 7 × 15 डिवायडेड बाय -2 × 6 -12. आता फ्रेंड्स 7 × 15 आणि हा 7⁻12 आहे, त्याला प्लस केला म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. सो बेस सेम, मग यांची काय होईल, बेरीज होईल. 7⁻15 + 12 मीन्स 7⁻27. ओके. आता तिसरा प्रश्न काय होता बघा मित्रांनो. मनीषा हॅज 1.5 टाइम्स ॲज मेनी 100 रुपीज नोट्स ॲज 50 रुपीज नोट्स. शी हॅज टोटल 700 रुपीज. सो हाऊ मेनी 100 रुपीज नोट विल देअर बी इन इट. म्हणजे मित्रांनो, हिच्याजवळ 100 रुपयाच्या जेवढ्या नोटा होत्या ना, त्याच्या 1.5 नोटा 50च्या होत्या. दोघांची बेरीज केली तर 700 रुपये होतात. तर तिच्याजवळ 100च्या किती नोटा आहेत असा आपल्याला प्रश्न दिला आहे. तर सुरुवात करूया. सपोज मनीषा हॅव एक्स नोट्स ऑफ 100 रुपीज. 100च्या एक्स नोटा तिच्याकडे आहेत आणि याच्या 1.5 म्हणजे काय, 1.5 म्हणजे काय, 3/2 ना. सो 3/2 एक्स नोट्स ऑफ 50 रुपीज असतील. आता दोघांचं जर टोटल किती, तर 700 रुपीज होती. सो बाय गिवन कंडिशन 100x × 3/2 53/2 x इज इक्वल टू 700. तर मित्रांनो काय मिळतं आहे बघा, 100x याला मल्टिप्लाय केला 25 झाले, 25 3 75. 100x + 75x इज इक्वल टू 700. देअरफॉर 100 + 75 175 इज इक्वल टू 700 मीन्स x इज इक्वल टू 700/175. याचं कॅल्क्युलेशन केलं तर x इज इक्वल टू 4 मिळालं. आणि 4 काय होतं मित्रांनो, हॅव एक्स नोट्स ऑफ 100 रुपीज. आणि आपल्याला तोच प्रश्न होता, तिच्या जो 100च्या किती नोट आहेत, ज्या की आपण मानल्या होत्या एक्स. लिहूया, मनीषा हॅव 4 नोट्स ऑफ 100 रुपीज. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित काय बघा. इफ द लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन इज 5x + 3m मीन्स मीटर अँड 2x - 3 मीटर रिस्पेक्टिव्हली, फाइंड एरिया. म्हणजे मित्रांनो, असं रेक्टँग्युलर गार्डन आहे, त्याची लेंथ आपल्याला ही 5x + 3 दिली आहे आणि ब्रीथ 2x - 3 आणि आपल्याला एरिया काढायचा आहे. सो एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन इज इक्वल टू L × B. एलची व्हॅल्यू टाकली, बीची व्हॅल्यू टाकली आणि यांचं कॅल्क्युलेशन केलं आहे. मल्टिप्लिकेशन 5 2 10x², 5 × 3 -15x, 3 × 2 6x and 3 - 3 -9. So 10x², 15x - 6x -9x and this is -9. So area of rectangular garden 10x² -9x -9 स्क्वेअर मीटर. 4 क्वेश्चन मित्रांनो झालेत आपले. 8 मार्काचा पेपर सोडून झाला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. सिम्प्लिफाय. 5वा प्रश्न, 2a - b ब्रॅकेट होल स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट 3a² - 4ab - b². सो फ्रेंड्स हा ब्रॅकेट जो आहे ना, हा आपल्याला सोडावा लागेल a - b² फॉर्म्युलानुसार. सो 2a² म्हणजे 4a² होईल, इंटू 2 × 2a × b म्हणजे 4ab होईल प्लस b². हा आपण एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे, a - b ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन काय असतं तो फॉर्म्युला लावला आणि हे सोडलं. हे मात्र जसं तसं, कारण की ऑलरेडी सॉल्व आहे. आता मित्रांनो ब्रॅकेट सोडवायचे, त्यामुळे यांची चिन्ह बदलतील. हा जसा तसं लिहिला, हा प्लस होता मायनस झाला, हा मायनस होता हा प्लस झाला आणि हा मायनस होता हा प्लस झाला. तिथे बघा -4ab 4ab गेला. सो 4a²
आणि नंतर आपण 3a² लिहिला, नंतर हा b², पुन्हा हा b². 4a² मायनस 3a² a², b² प्लस b² 2b². सो a² प्लस 2b². 6वा प्रश्न काय बघा. इनिशियल सॅलरी ऑफ ॲन एम्प्लॉई इज ₹20,000. फाइंड हिज सॅलरी आफ्टर 2 years इफ राईज पर इयर 8%. मित्रांनो, एका एम्प्लॉईची सॅलरी ₹20,000 पर मंथ आहे. मात्र त्याचा राईज पर म्हणजे त्याची वाढणारी सॅलरी 8% वाढते दरवर्षी. तर 2 वर्षानंतर त्याची सॅलरी किती असेल असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तो ऑब्वियस मित्रांनो हे आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र जे असतं ना ते आपल्याला लावावं लागेल. हिअर पी मीन्स प्रिन्सिपल इज 20,000. रेट ऑफ इंटरेस्ट जो असतो पण इथे रेट काय असणार आहे तो वाढण्याचा राईज 8 आणि इयर्स n इज इक्वल टू 2. फॉर्म्युला काय ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + r/100⁻n. व्हॅल्यू टाकून द्या. पी म्हणजे 20,000 प्रिन्सिपल, हा 1 r मीन्स रेट आणि हा n मीन्स 2. सो 20,000 हा इकडे मल्टिप्लाय करेल 100 + 8 100/100⁻². तर मित्रांनो हा 20,000 ह्याचा स्क्वेअर म्हणजे 2दा लिहिला. आता मित्रांनो हे 4 आहेत, 1 2 3 4 कॅन्सल झाले म्हणजे काय शिल्लक राहिलं 2 × 108 × 108. यांचा गुणाकार केला तर तो मिळतो 23,328 मीन्स 23,328. सो आफ्टर 2 years ही सॅलरी इज ₹23,328. ओके फ्रेंड्स, पुढचं तिसरं सोपी आहे. एक्स व्हेरेज इन्व्हर्सली ॲज वाय. एक्स आणि वायमध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे मित्रांनो. इन्व्हर्स प्रोपोर्शन माहिती आहे आपल्याला नाही का. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता याचा जर इन्व्हर्स प्रोपोर्शन असेल मित्रांनो तर त्यांचा प्रॉडक्ट जे आहे ते कॉन्स्टंट असतं. म्हणजे यांचा गुणाकार जो असतो ना तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे 4 × 24 जर केलं तर किती होतात 96 होतात नाही का. 96 होतात. तर मित्रांनो इथे हा 12 होता, हा 12 दिला आहे क्वेश्चन पेपरमध्ये. तर 12 8 जर 96 होतील. मग इथे 3ला किती गुणलं म्हणजे 96, तर ऑब्वियसली 32. 4.8ला 20ने आणि 0.4ला 240 गुणलं तर 96 होतील. त्यामुळे तुम्ही फक्त ॲन्सर लिहा 8, 32, 20 अँड 240 हे त्याचे ॲन्सर असतील. ओके, हा टेबल जो येतो मात्र तुम्ही आखून घ्या. असा टेबल आखून दिलेला आहे आणि मग तुम्ही ते लिहून टाका. रेड जे आहे ते त्यांनी दिलेत, ब्ल्यूमध्ये आपण लिहायचे आहेत आणि एवढाच टेबल फक्त आपल्याला पूर्ण करायचं आहे. ओके, 8वा प्रश्न मित्रांनो. मेजर ऑफ कन्झिक्युटिव्ह अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल WXYZ are in proportion 3:4, 4:5 and 5:6. Find measure of all angles. Write type of quadrilateral. Justify your answer. आता मित्रांनो कन्झिक्युटिव्ह अँगल्स जे आहेत WXYZ ते 3, 4, 5, 6 दिलेत आणि प्रत्येक अँगल आपल्याला फाइंड करायचं आणि हा कोणता क्वाड्रिलॅटरल आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. सो फ्रेंड्स हा रेशो यांना माहिती. आपण रेशो काय करतो आपण शिकलो नाही का. प्रोपोर्शनमध्ये असतील तर आपण कॉमन मल्टिपल मानतो. सो राईट हिअर लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. देअरफॉर द अँगल्स आर 3x, 4x, 5x अँड 6x असे होतील. म्हणजे W 3x असेल, x 4x या पद्धतीने ते अँगल असतील. आणि वी नो फ्रेंड्स सम ऑफ ऑल अँगल्स इन ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360. सगळ्यांची बेरीज केली तर 360 असते ना क्वाड्रिलॅटरची. सगळ्यांची बेरीज केली 360. 7 + 5 12 + 6 18x × 360. देअरफॉर x इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 18. म्हणजे x इक्वल टू किती मिळाला 20 मिळाला. आता फ्रेंड्स x इज इक्वल टू जर 20 मिळाला तर आपल्याला सगळे अँगल काढता येतील. W काय होता 3x, x ची किंमत टाका 20 म्हणजे W मिळाला 60. x 4x होता तो 80 मिळेल. y 5x होता तो 100 मिळेल. z 6x होता तो 120 मिळेल. मग मित्रांनो इंटेरियर अँगल्स जे आहेत याच्यामध्ये आपण विचार केला तर कोणत्याही 2 अँगलच्या जोडींची बेरीज जी ना आता ती 180 होते. मला एक काढून दाखवतो जरा. सपोज आकृतीची गरज नाही पण समजण्यासाठी काढतो. WXYZ असा जर असेल मित्रांनो, हा आहे 60, हा आहे 80, हा आहे 100 आणि हा आहे 120. तर याची याची बेरीज केली तर ती 180 होत नाही, परंतु यांची जर केली तर ती होते. याचा अर्थ काय, ह्या 2 लाईन ज्या आहेत ना या पॅरलल आहेत, या लाईन पॅरलल आहेत आणि या नाही आहेत. मग असा कोणता क्वाड्रिलेटर असतो की त्याची फक्त 1 पेअर पॅरल असते आणि तो असतो मित्रांनो ट्रॅपेझियम. सो देअरफॉर क्वाड्रिलॅटरल WXYZ इज अ ट्रॅपेझियम. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट
Construct triangle PQR such that length of PQ is 6 cm, Q is 30 and R is 50. अतिशय सोपं आहे मित्रांनो. एक फक्त क्वाड्रिलेटरल ट्रायंगल जो आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि तो कसा काढायचा आहे ते बघ तेही सांगतोय. आता फ्रेंड्स आधी काय करणार आपण PQ काढून घेणार. आता आपल्याला हा 30 दिलेला आहे, हा इकडचा 50 दिलेला आहे. हा आपल्याला माहिती नाही आहे, परंतु 15 30 किती होतात 80 आणि सगळ्यांची बेरीज किती असते 180 म्हणजे हा 100 असला पाहिजे नाही का. मस्त लिहिता इथे P + Q + R = 180. P काढायचं आहे 30 + 50 180. सो P = 100. मग आपल्याला काय करावं लागेल आधी PQ काढावं लागेल 6 जो दिला आहे आपल्याला बघा. तो 6 काढल्यानंतर Q 30 घ्या, R 50 दिला पण त्याचा काही उपयोग नाही. पण त्याच्यावरून आपण काय केला P काढला 100. हा 30 घ्या 100 घ्या, 30ची ही रेषा अशी काढा, 100ची ही रेषा अशी काढा, जिथे ते इंटरसेक्ट करतील तिथे R नाव द्या आणि अशा पद्धतीने हा ट्रायंगल काढा. ओके फ्रेंड्स. मित्रांनो 10वं गणित बघा काय. इनर डायमीटर ऑफ सिलेंड्रिकल वॉटर टँक इज 5 दिले 5 मीटर. ओके 5 मीटर अँड हाईट इज 7 मीटर. देन कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक, फाइंड द कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक. मित्रांनो एक सिलेंड्रिकल टाईपची वॉटर टँक आहे, तिचा डायमीटर दिला आहे आपल्याला. डायमीटर किती 5 मीटर. मित्रांनो डायमीटर 5 असेल तर रेडियस किती असेल तर त्याच्या हाफ म्हणजे R = 2.5 मीटर आली. आणि मित्रांनो हाईट दिली आहे ती 7 मीटर दिली आहे. ओके म्हणजे त्याची उंची थोडक्यात ती 7 आहे. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं आहे. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर = फॉर्म्युला आहे πr²h. पाय मीन्स 22.7, R मीन्स 2.5, तर स्क्वेअर आहे त्यामुळे 2दा लिहिला आणि हाईट एकदा लिहिली h. तर फ्रेंड्स यांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळतं 137.5. बट हा काय तर क्युबिक मीटर दिलं आहे, हे आलं क्युबिक मीटर. ओके आणि आपल्याला विचारलं काय देन फाइंड द कॅपॅसिटी ऑफ वॉटर इन टँक इन लिटर. लिटरमध्ये विचारलेली आहे. तर फ्रेंड्स द कॅपॅसिटी ऑफ वॉटर ऑफ टँक आता हे तर क्युबिक मीटरमध्ये आलं, पण आपल्याला माहिती आहे 1 क्युबिक मीटर = 1000 म्हणजे लिटर होतात. मग याला 1000ने गुणलं म्हणून 1,35,500 लिटर इज द कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक. ओके फ्रेंड्स असं हे लिहायचं होतं. शेवटचे 3-4 प्रश्न राहिले मित्रांनो, तेही आपण घेऊया लगेच. काय प्रश्न आहे बघा. ॲज शोन इन फिगर लाईन PQ पॅरलल लाईन RS अँड MN इज द ट्रान्सव्हर्सल इफ अँगल PAB इज 100. हा 100 दिला आहे मित्रांनो. देन फाइंड द SBN. SBN म्हणजे कोणता तर मित्रांनो N इकडे असेल, हा आपल्याला काढायचा, लक्षात घ्या हा आपल्याला काढायचा आहे. तर फ्रेंड्स बघा या दोन लाईन जर पॅरलल असतील तर धिस अँगल अँड धिस अँगल आर अल्टरनेट अँगल अँड दे आर कॉन्ग्रुएंट. मग हा 100 असेल तर हा किती असणार आहे 100. मग ते लिहूया आधी आपल्याला लिहावं लागेल PQ पॅरलल RS या पॅरलल आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजेच अँगल PAB अँड ABS आर अल्टरनेट अँगल्स. देअरफॉर ABS इज सुद्धा किती येणार मग 100 झाला. आता फ्रेंड्स हा 100 आला आणि हा त्याच्या बाजूचा आपल्याला विचारला आहे. हे दोन्ही अँगल काय करतात लिनियर पेअर करतात नाही का. सो अँगल ABS प्लस अँगल SBN इज = 180. अँगल्स इन लिनियर पेअर याची किंमत टाका 100. सो मित्रांनो SBN काय मिळेल 100ला इकडे घ्या 180 - 100 SBN इज 80. 180 मधून 100 गेले 80 म्हणजे जो आपल्याला विचारलेला अँगल आहे तो किती आला तर तो आला 80. ओके फ्रेंड्स पुढचा प्रश्न घेऊया. जर समजा मित्रांनो लिहायचं राहिलं असेल ना, कारण की आपल्याला सगळ्या उत्तर चाचणीचे व्हिडिओ बनवायचे तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे आणि पुन्हा हे सेमीचं हे तयार केलं त्यामुळे थोडी घाई होत असेल ना तर व्हिडिओला पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून मित्रांनो ते एवढं लिहा. आणि मित्रांनो तुमच्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा. आणि मित्रांनो एवढी मेहनत करतो आहे चॅनल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करून द्या, त्यामुळे काय होतं आमचा उत्साह वाढतो. ओके फ्रेंड्स 12वं काय बघा. इन अ रेक्टँगल ABCD डायगनल AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉईंट M. राईट एनी 2 पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. आता मित्रांनो कोणतेही कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स लिहायचे, अँगल्स नको ट्रायंगल्स पाहिजे. ओके तर फ्रेंड्स ही आकृती आपल्याला दिलेली आहे परीक्षेमध्ये. तर याच्यामध्ये बघा ADC आणि BDC घेतला. आपल्याला माहिती आहे हा रेक्टँगल आहे म्हणजे ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुएंट असेल, ही कॉमन साईड आहे. रेक्टँगलचे सर्व अँगल कसे असतात 90 असतात म्हणजे ADC आणि BCD हे कसे असतील तर कॉन्ग्रुएंट असतील. हे कॉन्ग्रुएंट लिहिले. इथे टेस्ट लिहून टाका SAS टेस्ट. तसंच मित्रांनो हा AMB आणि CDMD हा सुद्धा कॉन्ग्रुएंट असेल. याला टेस्ट कोणती येणार तर AAS टेस्ट येतात. कोणते 2 लिहा, अजूनही 2-3 हाही देता येईल, फक्त 2 सांगितले 2 लिहून टाका. ओके 13वा क्वेश्चन काय बघा. इन द फॉलोइंग टेबल शोज टाइम इन अवर गिवन टू स्टडी बाय 40 स्टुडंट्स ऑफ क्लास 8. फाइंड मीन ऑफ देम. मीन काढायचा आहे मित्रांनो. तर यासाठी आपल्याला टेबल दिला आहे, आपल्याला दुसरा टेबल तयार करावा लागेल. तर स्टडी टाईम किती आहे 1 2 3 4 ते लिहिले. नंबर ऑफ स्टुडंट
किती आहेत, 1 तास 8 मुलं करतात, 2 तास 14 मुलं करतात, ते लिहिलं. परंतु आपल्याला एफ आय एक्स आय काढावा लागतो. हा काय असतो, एक्स आय असतो. ही काय असते, फ्रिक्वेन्सी असते. यांचा गुणाकार आपण इकडे लिहिणार 1 × 8 8, 2 × 14 28, 3 × 8 24 आणि 3 × 10 40. हा टेबल आपल्याला तयार करावा लागतो. आणि नंतर मित्रांनो याची समेशन ऑफ एफ आय एक्स आय. समेशन म्हणजे काय, सम. यांची बेरीज 100 गेली, यांची बेरीज 18 आली आणि मीन कसा काढला होतो, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिव्हायडेड बाय एन मीन्स 100/40, ते येणार 2.5. म्हणजेच मीन जो आहे या स्टुडंटचा अभ्यासाचा तो येणार आहे 2.5. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट सम बघूया. ओके, डिसाइड वेदर ट्रायंगल्स इज राईट अँगल ट्रायंगल हुज साईड्स आर 40 20 30. मित्रांनो साईड्स दिलेल्या आहेत आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे का ते बघायचे. म्हणजे थोडक्यात हे ट्रिपलेट आहे का पायथागोरसचं ते बघायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो, बिगर साईडचा स्क्वेअर करतो. बिगर साईड इज हिअर 40, सो ही स्क्वेअर इज 1600. नंतर या दोन साईडचा स्क्वेअरचा सम घेतो. सम ऑफ स्मॉलर साईड स्क्वेअर. 20चा केला, 30चा केला, तो मिळाला 400 900. दोघांची सम केली 1300. मित्रांनो दोन्ही सेम आलेत का, नाही. 1600 इज नॉट इक्वल टू 1300. देअरफोर the given triangle is not a right angle triangle. ओके, आणि लास्ट बट नॉट लिस्ट मित्रांनो हे शेवटचं सम आहे ते घेऊया. काय दिले बघा, इन फिगर ओ इज सेंटर ऑफ सर्कल, सेगमेंट एम एन इज डायमीटर. हे डायमीटर दिलं आहे. फाइंड मेजर ऑफ ए बी सी आणि ए डी सी फाइंड करायचं आहे फ्रेंड्स. सो डायमीटर एम एन आहे म्हणजेच काय झालं मित्रांनो, हा सेमी सर्कल झाला नाही का. आणि मेजर ऑफ सेमी सर्कल इज काय असतं, तर 180 असतो. सो राईट हिअर आर्क एम ए प्लस आर्क ए बी प्लस आर्क बी एन इज इक्वल टू 180. मेजर ऑफ सेमी सर्कल आर्क. यांच्या किमती टाकून द्या. 100 दिला आहे, हा 35 दिला आहे. तर मग आर्क ए बी किती येणार, तर 45 मिळणार. हा आर्क किती मिळाला, 45 मिळाला. सिमिलरली फ्रेंड्स इकडे सेमच आहे, म्हणजे सिमिलरली लिहा फक्त. डी सी किती येणार, 45, तो सुद्धा 45 लिहा. आता आपल्याला विचारलेला आर्क कोणता आहे, ए बी सी. कुठे आहे बघा मित्रांनो, ए बी सी हा आर्क आहे नाही का. आणि हा आर्क म्हणजे काय, ए बी प्लस बी एन प्लस एन सी. ते लिहून टाका, ए बी प्लस बी एन प्लस एन सी. दोघांची बेरीज केली तर तिघांची बेरीज केली तर 105. म्हणजे आर्क ए बी सी इज इक्वल टू 105. आता आर्क ए डी सी पण विचारला आहे. आता ए डी सी कुठे बघा, हा इथून असा आहे बघा, ए डी सी. म्हणजे हा 100, हा 100 आणि हा 45. तर लिहूया 100 + 100 + 45 इज इक्वल टू 245. आय होप फ्रेंड्स तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि मित्रांनो सेमीची पण सायन्सची पण क्वेश्चन पेपर लगेच टाकतोय, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो लाईक आणि कमेंट तर नक्की करा. भेटूया सायन्सची क्वेश्चन पेपरला. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.